नमस्कार. बऱ्याच जणांनी मला सुचवलं आहे की आम्हाला झोप लागत नाही, त्यामुळे त्याच्यावरती एखादं मेडिटेशन तुम्ही टाका. आणि म्हणून आज आपण बघणार आहोत टीझर, म्हणजे झोप येण्यासाठी म्हणून जे मेडिटेशन आहे त्याच्या आधी आपण नेहमीप्रमाणे जाणून घेतो की हे सगळं होण्यामागे नक्की काय भावनिक कारणं असतात. तसंच आज आपण जाणून घेणार आहोत की झोप न लागण्यामध्ये नक्की काय मनावरचा ताण असतो आणि कुठल्या गोष्टींमुळे तो निर्माण होतो. एक म्हणजे कधी कधी आपल्या हातून बघा नकळत चुका होतात आणि मग त्याचे खूप वाईट परिणाम स्वतःला किंवा कुटुंबांना किंवा इतर लोकांना भोगायला लागतात. तर अशी जर सतत काही अपराधीपणाची भावना असेल, मग मे बी चूक झाली नसेल आणि काहीतरी राहून गेलं असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा जी काही अपराधीपणाची भावना तुमच्या मनात निर्माण होते, अशा वेळेला ती जी अस्वस्थता आणि बेचैनी निर्माण होते, त्यामुळे सुद्धा शांत झोप लागत नाही. किंवा दुसरं कारण असं की प्रचंड मानसिक आघात करणारी एखादी घटना आपल्या आयुष्यात घडली असेल, तर ती नॅचरली आपण पटकन स्वीकारू शकत नाही, आपल्या बाबतीत हे असं झालं आहे. आणि मग त्यामुळे अशा घटनेतून जर आपण गेलेलो असू तर आपल्याला बराच काळ झोप न लागण्याचा समस्या जी असते ती फेस करायला लागते. किंवा एखादी खूप वाईट घटना घडलेली आहे आणि मग ती तशी परत घडणार नाही ना, तसं परत काहीतरी वाईट होणार नाही ना आपल्या बाबतीत, ही एक जी अनिश्चितता किंवा त्याच्यामुळे जाणवणारी असुरक्षितता, ही भावना मनामध्ये खूप प्रमाणात आल्यामुळे झोप लागत नाही. भूतकाळातल्या काही घटना असतात की ज्याचा खूप परिणाम झाला आहे आणि मग तो सतत एक दबलेला राग किंवा त्यावेळेला व्यक्त करताना आलेल्या अनेक भावना आतमध्ये साठून राहिल्या असतील तरीसुद्धा झोप लागण्यावरती त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. नातेसंबंधांमध्ये दुरावा आला आहे, कुठल्याही मग घरामध्ये कुटुंबात असो किंवा मित्रमैत्रिणींमध्ये असो किंवा दूरच्या लांबच्या कुठल्या नात्यात असो, तर त्याच्यामध्ये दुरावा आलेला आहे, वितुष्ट आलेला आहे, वादविवाद विकोपाला गेले, तर अशा वेळेलासुद्धा झोपेवरती त्याचा परिणाम होतो. किंवा आपल्याला भविष्याबद्दल खूप चिंता वाटत असेल, म्हणजे स्वतःबद्दल असेल, स्वतःच्या कुटुंबातल्या कुठल्या सदस्याबद्दल असेल, स्वतःच्या करिअरबाबत असेल, भविष्याबद्दल वाटणारी प्रचंड चिंता हे सुद्धा एक कारण आहे झोप न लागण्याचं. किंवा कधी कधी खूप एकटेपणा जाणवतो. आपण सगळ्यांमध्ये असलो तरी मनामध्ये प्रचंड लोनली वाटतं आणि निराश वाटतं आणि खूप असं एक स्टक किंवा अडकल्यासारखं जर भावना आपल्या मनामध्ये असेल तर त्याच्यामुळे सुद्धा झोपेवरती विपरीत परिणाम होतो. कधी कधी शारीरिक वेदनांमुळे, शारीरिक आजारांमुळे सुद्धा झोपेवरती वाईट परिणाम होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं आयुष्य जगत असताना जर आपल्याला मजा येत नसेल आणि कुठे काहीतरी हरवल्याची भावना किंवा काहीतरी अपूर्ण असल्याची एक सतत टोचणी लागली असेल, जगण्यामध्ये आनंद वाटत नसेल, तरीसुद्धा आपल्या झोपेवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. किंवा ह्याच्याहूनही तुमची अशी काही वैयक्तिक कारणं असतील की अनेक अशा काही गोष्टी, घटना ज्या आपण कोणाला बोलू शकत नाही पण त्या सतत आपल्याला आठवत राहतात. मग त्याच्यामध्ये काही चाइल्डहूड ट्रॉमा असेल, काही अशा विपरीत घटना की ज्याची आपण कोणाशीही ज्या शेअर करू शकत नाही, अशा घटना जरी आठवत राहिल्या तरीसुद्धा त्याचा झोपेवर परिणाम होतो. मग आता ह्याच्यावर उपाय काय? तर अर्थातच आपलं मेडिटेशन. ते मेडिटेशन तुम्ही लावायचं आहे बाजूला आणि ते ऐकताच तुम्हाला झोप लागणार आहे. ओके. आणि जर तुम्हाला तुमचा झोपेचा हा प्रॉब्लेम खूप दीर्घकाळ असेल किंवा काहीही करून तुम्हाला किती औषधं घ्या म्हणा किंवा काही केलं तरी झोप लागत नसेल, तर डीप क्लिन्झिंग करणारे मेडिटेशन्स आमच्याकडे ॲवेलेबल आहेत, ज्याचा 90 दिवसांचा प्रोग्रॅम तुम्हाला दिला जातो, ज्याच्यामध्ये प्रत्येक चक्राचं क्लिन्झिंग करणारं मेडिटेशन 11 दिवस तुम्हाला ऐकायला दिलं जातं. असं मूलाधार चक्रापासून सुरुवात करत ऑरा क्लिन्झिंगपर्यंत आपण काम करतो. तर ज्यांना खूप जुनी समस्या आहे झोप न लागण्याची किंवा ज्यांना काहीही केलं तरी झोप लागत नाही, अशांनीसुद्धा ह्या जे आमची मेडिटेशन्स आहे, स्पेशल मेडिटेशन्स प्रोग्रॅम, त्याचा नक्की फायदा घ्यावा. आणि यूट्यूबवर आमचं मेडिटेशन हे येणारच आहे, तेही ऐका आणि रिलॅक्स व्हा.